हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, संदीप सर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 19 ऑक्टोबर साठी जे काही चालू घडामोडीवर महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, म्हणजे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे आपल्या या व्हिडिओ सेशनला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचंय. ओके. त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर आपला अजून स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्यायचंय. त्याच्यावर तुम्हाला हे पीपीटी नोट्स प्रोव्हाइड केले जातील. ओके. चला मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे. 2025च्या शांघाय मास्टर्स मध्ये त्याचे पहिले एटीपी विजेतेपद कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, व्हॅलेंटाईन वाचेरॉड. ओके. त्याच प्रकारे मित्रांनो अजून काही सामन्यांमध्ये या ठिकाणी विजेतेपद आपण जाणून घेऊया. बघा, सर्वात आधी ड्युरंड कप 2025 हा नॉर्थ ईस्ट मध्ये, तर सॅप 17 वर्षाखालील महिला अजिंक्यपद 2025 हा भारताने जिंकला. त्यानंतर युएस ओपन टेनिस 2025 पुरुष एकेरी स्पर्धेत कार्लोस अल्कराज यांनी जिंकला. त्यानंतर युएस ओपन टेनिस 2025 महिला एकेरीमध्ये आर्यना सबालेंका यांनी जिंकला. त्यानंतर 2025 चा पुरुष हॉकी आशिया कप हा भारताने जिंकला. त्यानंतर महिला आशियाई हॉकी विश्वचषक 2025 हा चीन या देशाने जिंकला. त्यानंतर फाईड महिला ग्रँड स्विस 2025 हा वैशाली रमेश बाबू यांनी जिंकला. त्यानंतर बॅनल डिओर 2025 पुरुष गटात उस्माना डेम्बेले यांनी, तर बॅनल डिओर 2025 महिला गटात एतेना बोनमाटी यांनी जिंकला. ओके मित्रांनो, चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे. इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला दिला जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो. बघा, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी तो जो काही पुरस्कार आहे मित्रांनो, तर त्या पुरस्काराचं नाव आहे इस्रायली राष्ट्रपती पदक. त्यानंतर या ठिकाणी प्राप्तकर्ता जे काही आहेत मित्रांनो, ते म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतर याला प्रदान करणारे आहेत मित्रांनो इस्रायली अध्यक्ष आयझॅक हर्झोग. ओके. आणि या ठिकाणी देण्याबद्दल येणारं जे काही कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे गाझा युद्धबंदीमध्ये मध्यस्थितीची महत्वाची भूमिका यांनी बजावली. त्याच प्रकारे इस्रायली बंधकांची सुटका केली आणि इस्रायल आणि प्रादेशिक शांतता प्रयत्नांना दीर्घकालीन पाठिंबा दिला. ओके. चला मित्रांनो, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात वाळवंटातील माती तयार करण्याच्या तंत्राचा वापर करून गहू प्रथमच लागवड करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, राजस्थान. बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. या ठिकाणी बघा मित्रांनो, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी यश मिळालेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे राजस्थानच्या वाळवंटात नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करून पहिली यशस्वी गहू लागवड या ठिकाणी झालेली आहे. याचं जे काही स्थान आहे मित्रांनो, ते म्हणजे अजमेर जिल्हा, थार वाळवंट, राजस्थान. त्याच प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी जे काही तंत्र यूज केलेलं आहे ते म्हणजे वाळवंटातील मातीकरण तंत्रज्ञान. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की ओसाड वाळवंटातील वाळूचे सुपीक मातीत रूपांतर करणे, पाणी धारणा, मातीची रचना आणि सूक्ष्मजीव क्रियाकलाप याने सुधारते. या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. FICCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ते म्हणजे ऑप्शन ए, अनंत गोयंका. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. बघा, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी FICCI चे जे काही फुल फॉर्म आहे मित्रांनो, ते म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. याची जी काही स्थापना आहे मित्रांनो, हे 1927 मध्ये करण्यात आलेली. याचे जे काही संस्थापक आहेत ते आहेत घनश्याम दास बिर्ला आणि याचं जे काही मुख्यालय आहे मित्रांनो, हे नवी दिल्ली येथे आहे. त्याच प्रकारे मित्रांनो, जाणून घेऊया अजून काही महत्वाच्या नियुक्त्या. या ठिकाणी लक्षात घ्यायचे, वन सेकंड मित्रांनो. बघा, या ठिकाणी लक्षात घ्यायचे, नवीन राष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नियुक्ती. त्यानंतर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती. त्यानंतर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे अध्यक्ष म्हणून संदीप सिक्का यांची नियुक्ती. त्यानंतर NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून एजेंती श्रीनिवास यांची नियुक्ती. त्यानंतर अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेचे नवीन संचालकपदी प्रदीप कुमार प्रजापती यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF चे महासंचालक म्हणजे नवीन जे काही डीजी आहेत, ओके, जे काही डीजी आहेत ते आहेत प्रवीण कुमार. त्यानंतर युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक हे आहेत डॉक्टर खालेद अल एनानी. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक
हे डॅन कॅट्स आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. ओके, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, यावर रिव्हिजन करून घ्यायची. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, शहरांमध्ये वन्यजीव आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक वन्यजीव मेळा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी, दिल्ली येथे. बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. याचं जे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे शहरांमध्ये वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणीय पर्यटनाला प्रोत्साहन देणे, हा या मागचा उद्देश आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी कोणत्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, मेथागल, कर्नाटक. ओके, याविषयी थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो. याचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे उत्पादकता आणि मूल्यवर्धन सुधारणांसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि सामायिक सुविधा प्रदान करणे, हा या मागचा उद्देश आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. चला पाहूया पुढील प्रश्न. आरबीआयचे कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन बी, सोनाली सेन गुप्ता. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पदी 4 व्यक्ती कार्यरत आहेत मित्रांनो. तर ते कोणकोणते? तर टी रविशंकर, स्वामीनाथन जानकीरामन, त्यानंतर पूनम गुप्ता आणि श्रीचंद्र मुर्मू. या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्यानंतर आरबीआयचा जो काही फुल फॉर्म आहे मित्रांनो तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची जी काही स्थापना आहे ही 1 एप्रिल 1935 रोजी झाली आहे. त्याच प्रकारे याचे जे काही संस्थापक आहेत ते आहेत ब्रिटिश राज आणि याचं मुख्यालय आहे ते म्हणजे मुंबई येथे. आणि सध्याचे 2025 चे जे काही गव्हर्नर आहेत मित्रांनो ते आहेत संजय मल्होत्रा आणि हे 27वे गव्हर्नर आहेत. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, कोणत्या विमान कंपनीने भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना म्हणजे फेअर से फुर्सत सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, अलायन्स एअर. ओके, बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी लक्षात ठेवायचे, नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी हे सुरू केलं आहे. त्याच प्रकारे याचा जो काही प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे भारतातील पहिली निश्चित विमान भाडे योजना आणि याची जी काही वैधता आहे मित्रांनो ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. आणि या मागील जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे निवडक मार्गांवर प्रवाशांना अंदाजे आणि परवडणारे भाडे देणे. ओके, हा या मागचा उद्देश आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, रेडी, रेलेव्हंट अँड रिसोर्जेंट टू शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान. ओके, या ठिकाणी ही माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो. चला मग पाहूया पुढील प्रश्न. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कोणत्या देशाचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, सिंगापूर. ओके, बघा सिंगापूर 195 देशांमध्ये विजा आणि मुक्त प्रवेशाची परवानगी. त्यानंतर मित्रांनो 190 देशांमध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेशासह दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारत हा 5 स्थानांनी घसरून 85व्या स्थानावर आला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नवीन NSG हब कोणत्या शहरात स्थापन केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, अयोध्या. बघा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी लक्षात ठेवायचे की NSGच्या 41व्या स्थापन दिनानिमित्त हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे जो दहशतवादी विरोधी आणि अपहरण विरोधी दलाच्या विस्ताराचे प्रतीक आहे. या ठिकाणी ही माहिती लक्षात ठेवायची मित्रांनो. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2025 चा जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए, 16 ऑक्टोबर. ओके, याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो. या ठिकाणी लक्षात घ्यायचे याची जी की स्थापना आहे ती FAO म्हणजे अन्न आणि कृषी संघटना यांनी केलेली आहे. त्याच प्रकारे प्रथम निरीक्षण याचं 1981 मध्ये झालं आणि FAO याची जी काही स्थापना आहे मित्रांनो ही 16 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय हे रोम, इटली येथे आहे. आणि 2025 ची या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 2025 ची जी काही थीम आहे ती आहे हँड इन हँड फॉर बेटर फूड्स अँड अ बेटर फ्युचर. ओके, आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचे की 16 ऑक्टोबरला जागतिक भूल दिवस देखील असतो. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी 19 ऑक्टोबर साठी जे काही आपले चालू घडामोडीवर आधारित महत्वपूर्ण प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला
कमेंट्स करून नक्कीच सांगायचे आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच प्रकारे मित्रांनो, तुम्ही जर अजून देखील आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप इन्स्टॉल केले नसेल तर हे ऍप देखील इन्स्टॉल करून घ्या. त्यावर तुम्हाला हे जे काही संपूर्ण पीपीटी नोट्स असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, चला तर मग मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.